विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार नसल्यानं राज्य सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती। आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे, त्यामुळे 8 दिवसात निवडणूक प्रक्रियेची स्थगिती उठेल आणि बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होईल। सध्या इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। सोलापूर बाजार समितीची निवडणूक जानेवारी महिन्यात होणार हे जवळपास स्पष्ट आहे। यामुळे इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। यात दिलीप माने यांनी गावभेट दौरा सुरू केल्याची माहिती मिळत आहे। तर दुसरीकडे सुभाष देशमुख हे देखील पॅनल उभा करण्यासाठी तयारीला लागले आहेत। मागील निवडणुकीत विजयकुमार देशमुख यांना दिलीप माने यांची साथ लाभली होती। यंदा कसं चित्र राहील हे पाहावं लागेल। या निवडणुकीच्या संदर्भात सुशीलकुमार शिंदे यांना काही नेते भेटल्याचं देखील वृत्त समोर आलं आहे। या भेटीत कोणाला किती जागा तसंच पॅनलमध्ये कोण राहणार याविषयी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे। बाजार समितीवर दिलीप माने यांची चांगली पकड आहे। तसंच सुरेश हसापुरे यांच्याकडे सर्वाधिक सोसायट्या आहेत। यामुळे हसापुरे यांची देखील भूमिका निर्णायक आहे। यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेवर सर्वांच्या नजरा आहेत। सध्या हसापुरे हे खासगी कामानिमित्त बाहेर गावी आहेत। याशिवाय राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके हे देखील काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा।